नमस्कार, मी पंजाब डक्क्यातल्या शेतकऱ्याला खास करून अंदाज देणार आहे. जसा आता हे मार्च एंड चालू आहे तसंच म्हणजे मार्च एंडला सगळे काम म्हणजे आठवते समजा बँकेत यायचे. तसं माझं एक सर्व शेतकऱ्याला म्हणणं आहे की तुम्ही काय करा, ह्या मार्च एंड म्हणजे 31 तारखेपर्यंत आपल्या शेताचे सगळं गहू कांदे असलं तर काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 1 एप्रिल पासून ते 7 एप्रिल पर्यंत म्हणजे जवळपास 7 दिवस राज्यात दररोज आज या भागात, उद्या दुसऱ्या भागात, पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात, पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा अवकाळी पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर मुंबईला देखील पाऊस पडणार आहे, पुण्याला देखील पडणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा मध्ये सगळ्या भागामध्ये दररोज 1-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जास्त सांगायचं झालं तर कोकणपट्टीकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे, गारपिटीची देखील शक्यता आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जवळपास 31 मार्चलाच म्हणजे आभाळ खूप येणार आहे. 31 मार्च ते 7 एप्रिल म्हणजे जवळपास या म्हणजे अवकाळीचा मुक्काम जवळपास 7 दिवस राहणार आहे. आतापर्यंत इतका मुक्काम राहत नाही, पण दररोज 2-2 दिवस भागात म्हणजे आज 2 दिवस या भागात, पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस, उद्या मराठवाड्यात 2 दिवस, असा परत पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस, पुन्हा विदर्भात 2 दिवस, असा भाग बदलत जवळपास 7 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळीचं संकट आहे. आणि आणखीन एक सर्वजणांना सांगतो की पुढच्या वर्षी मध्ये 2025 ला पाऊस कसा पडणार तर तुम्हाला एक माहित असं सांगतो. गुढीपाडव्याच्या नंतर आपण गुढीपाडव्याच्या नंतर त्या 8 दिवसामध्ये जर तुमच्या गावात निसर्ग आभाळ गेलं तर त्या वर्षी जास्त पाऊस पडतो. आणि तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा, यावर्षी गुढीपाडवा झाल्याच्या नंतर 8 दिवस तुमच्या गावात दररोज आभाळ आणि पाऊस पडणार आहे. म्हणून 2025 चा पाऊस कसा राहील हे तुम्हाला ते आता याच्यावरून लक्षात येईल. म्हणजे हे निसर्गाचे संकेत आहेत म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे पूर्वी काय वाचायचं, गुढीपाडव्याच्या वेळेस त्या 8 दिवसामध्ये नुसतं तुमच्या गावात आभाळ गेलं तर त्या वर्षी खूप पाऊस पडतो. आणि यावर्षी तर गुढीपाडव्याच्या नंतर 8 दिवस पाऊसच पडणार आहे. त्याच्यामुळे 2025 ला चांगला पाऊस राहणार आहे हे तुम्हाला आता बघायला भेटतं.